तर जय हिंद जय महाराष्ट्र सर्व आपल्या युट्यूब फॅमिलीला कशा आहे मित्रांनो, हसताय ना हसायला पाहिजे त्या भावांनो। आता मला सकाळी निघलं, सकाळी आलो मी 9 वाजता आलो, तर जागा कुठंच नव्हती आपली। सगळे आपले नातेवाईक लोकांनी जागा या वर्षी फुल आलेल्या आहेत, पूर्ण फुल गर्दी झालेली आहे। तुम्हाला मी दाखवतो आणि आपल्या समोरचं पण दाखवतो कसं काय। आता उठलो मी झोपेतून, थोडस झोप एक भेटली तेव्हा चहा बी घेतला थोडा, दाखवतो समोरून कसं बनवलंय। हे आमच्या समोर मावशीचा पाल बांधलेला आहे, स्वयंपाक चालू झालेला आहे। पण आम्ही मागच्या वर्षीपासून काही डोळे आमचे ना पग आमच्या बायकोला त्रास व्हायला लागला डोळ्याचा, म्हणून आपण काय केलं गॅस घेऊन आलोय स्पेशली। गॅसवर आपला स्वयंपाक चालू आहे, फटाफट टेन्शन नाही। अगा हे असं पाल बांधून आम्हाला राहायला लागतंय। हे बघा हे आलेत आता, इकडे ठाण्याचे आहेत अजून समोरून। चला ते आता आपण बाहेर आपण अजून भेट घेऊया या की आपली पिंपरी चिंचवडून रिक्षा आलेली आहेत, अजून भरपूर आलेले ते मामा पण आल्यात। पिंपरी चिंचवडून रिक्षा आणली आमच्या मामानी। हा हे समोर मामांचा आमच्या पाल आहे तिकडे समोरच्या इकडं। हा हे बघा लाकडं घेऊन आल्यात। लाकडं कशी किलो होती? किलो पुढच्या वर्षी आता गॅस घेऊन या तुम्ही पण, आता गॅस घेऊन या एकदम। मामाने किती एकर जागा घेतली बघा, इकडं 2 उंटे जागा घेतलेली आहे। हा यांचा प्लॉट चालू आता वरती काम बांध। चला अजून आपल्याला अजून बघायचं कुठले कुठले कार्यकर्ते लोकांचे तिथे फोटो बिटो लागले तर कटआउट टेन कोण आले हे बघा। MH14 GP इथं असं पाणी भरायला लागतात, 5-5 रुपये 2-2 रुपये देऊन असं पाणी आपल्याला एकदम असं फिल्टर आणि पाणी भेटते। आणि या साईडला गोड पाणी येते आणि या साईडला खारट पाणी येते रात्री। या अशी पाण्याची टाकी एवढी भरलेली असते आपली। हे बघा सगळे कार्यकर्ता लोकांचे इथं फोटो बघा, पिंपरी चिंचवडचे कार्यकर्ता। हे दुसरे कार्यकर्ता आणि हेच आहे की हे रोहित पवार मामांचा मुलगा, एक छोटा एक मोठा। काय गाडीचे उपटालेत काय माहिती। चालू चला ठाण्यावरून पण माणसं आलेले आहेत इकडं। आमची सांगलीची कार्यकर्ता आहे बसल्या तिथं। एक आल्यात आपल्या दापोडीवरून आल्यात आमचे काका, दुसरे आल्यात ठाण्यावरून, हे सांगलीवरून आल्यात आमचे काका। हे होणार आहे, दुसरी येणार आहेत इकडं ठाण्याचे कार्यकर्ता त्यांनी। तर आता उद्या तर जत्रा भरणार आहे आपली, तर आपण आहे ना उद्या आपली नाथपंथी लोकांची जत्रा आहे। तर तुम्हाला उद्याच्या व्हिडिओ मी दाखवतो कशी झाली जत्रा। ते अजून पूर्ण बाकी आपल्याला पाळणा ते फिरायचं आहे, जत्रा फिरायला जायचं, अजून खूप व्हिडिओ बाकी आहेत अजून याच्यामध्ये। चला पुढे अजून बघत राहू आपण। आता मला जायचं लाईट वाल्याला जायचं सांगायला, रात्रीच्या टायमाला लाईट असलं तर मस्त सुविधा बघूया। चला धक्क्या बुक्केले चालल्यात आता पुढे, चला आपण बघूया। चला चहाच्या आपला टाइम झाला, भेटलं सेटिंग झाली आपली चहाची। कोण ना कोण भेटत राहते आपल्याला इकडं। चहाचा बंदोबस्त झालाय बाबा 100 वर्ष झाले असेल, मीच बघतोय 20-25 वर्षापासून या झाडाला। चला या साईडला यायला लागतंय साहेब। कुत्र नाही ना दादा, लाईट वाले दादा कुत्र नाही ना? वाल्याला काय मराठी काही ना हिंदी नाही तर कन्नडीच गेले साहेब। आहे का आतमध्ये? आमचे सांगलीचे आले बाबा कार्यकर्ता। काय म्हणता साहेब, झालं तुमचं बुक बिक अजून? बल्ब सपल्यात म्हणतात आता, ते बघू आता भेटते का नाही आपल्याला लाईट। चालू अजून त्यांचं बल्बचे स्टॉक जे आहे ना फुल झाल्यात, म्हणजे आता या टायमाला खूप भरलेली होती बघा। अशा पावत्या बिवत्या बनवायला लागतात आपल्याला। भाऊ आता काय मत आपल्याला देतात का नाही आता बघायला लागेल मला। झालं तर बरं आहे, तसं उजेड तर पडतो आपल्या इथं, काय आजूबाजूच्या लोकांनी लावले असेल। बघू आपला भाऊ आपल्यासाठी बोलायला शेटला, तर आपलं काम होईल ना अपना काम होईगा ना? हो जाएगा भाई, बोलेला तो हो जाएगा। यांनी पण आल्यात बुकिंग करायसाठी। किती घेतलं? 14.5। तर आपल्याला परमिट भेटलेलं आता लाईटीचं। हे परमिट आहे आपलं,
म्हणजे 3 दिवसाचं आपलं लाईटीचं आपल्याला बघा किती आपल्याला डिस्काउंट दिलेला आहे. जसं त्यांना सांगितलं आपलं चॅनल आहे आपलं, मग आपल्याला आहे ना डायरेक्ट 150 रुपये डिस्काउंट दिलेला आहे. तर चला मग आता ही पावती घेऊन जायची. भाऊ येतात लगेच आपले लाईट बसवायला. तर आपण फुल मजा करायची आहे भावांनो. आता आपले पूर्ण व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघत राहा तुम्ही. खाली नुसतं फुल धमाल करायची. अजून तर उद्यापासून जत्रा चालू होणार आहे. चला मग साहेब भजी बनवायला लागले तर इथं एकदम मस्त भजी बिजी ते कडक एकदम मस्त मजा इथे खायला चहा सोबत. तर अण्णा आपले बघा माग असला मावरनं पाय ठेवायला जागा नसते, एवढी गर्दी असते. फुल मजा आम्ही लोक करतो. मागं तर बघते ना तुम्ही दांडक्याने असलं लोक येत ना बैठी तो नको मानू इकडचे ना. अजून खूप काम आहेत आपल्याला. अजून काय काय शॉपिंग बिपिंग करायची. अजून यात्रा अजून बाकी अजून जायचं. अजून बल्बाचे अजून झाले आपली शेती. काही अजून काय काय सामान भाजीपाला ते घ्यायच्यात. तसं तरी आता मी राशन पाणी घेऊन आलतो. आपण तेल सर्व घेऊन आलेलं आहे. काही स्वयंपाक ते आता बघा नुसतं चुलीवरचं स्वयंपाक आता काळात भेटत नाही आपल्याला खायला आपल्या पुण्याची. चला मग आपलं वाट इकडे तिकडे सोबत अच्छा का तुका ना काय नावानं बघा हे चालू आहे फिटिंग काम बघा. चला हे अशी फिटिंग करायला लागल्यात भाऊ. आता इकडनं डायरेक्ट लाईन येणार. डायरेक्ट आपल्या घरापाशी येणार ना डायरेक्ट